धारचुलापासून सुरू झालेला प्रवास गुंजीपर्यंत येऊन पोहोचला. पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. समुद्र सपाटीपासून जवळपास 3200 मीटर उंचीवर असलेलं हे गाव म्हणजे साधं गाव नाही. हे ठिकाण आदि कैलाश आणि ओम पर्वत यात्रेसाठी एक महत्वाचा बेस आणि ट्रान्झिट पॉइंट आहे. तर नमस्कार मित्रांनो, फायनली हे बघू शकता व्ह्यू. आणि फायनली खूप शोधून रूम भेटला. तिकडं गुंजीमध्ये ना, हे समोर आहे, समोर गुंजी आहे, तिकडं रूम खूप महाग होता, म्हणजे 1500 वगैरे असंच बोलत होते, आणि पूर्ण फुल आहे डायरेक्ट. मग आम्ही थोडं खाली आलो इकडं, तर इकडं आम्हाला ही अशी प्रॉपर्टी भेटली, तुम्ही बघू शकता. आणि इकडं 900 रुपीजमध्ये मस्त आहे. आतमध्ये बेड आहे, आणि इथून एकदा आतमध्ये पण प्रॉपर्टी, पण आतमध्ये थोडं लाईटचा प्रॉब्लेम आहे, पण हे बघू शकता. आणि हे इकडून असं हे इथं मस्त गॅलरी आहे, आणि समोरचा व्ह्यू बघू शकता. हे बघा समोरचा व्ह्यू. इथून पुढे जाणारा प्रत्येक किलोमीटर आपल्याला आणखी उंच हिमालयामध्ये घेऊन जाणार होता. आणि आमच्या मनात एकच विचार होता, आज रात्री इथे मुक्काम करायचा. थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होईल. तर ना, आम्ही ही प्रॉपर्टी किती माहिती आहे, 900 रुपयात घेतली. म्हणजे 1000 बोललेले दादा, मग बार्गेनिंग करून 900ला शेवटी फायनल केले. 900मध्ये आम्हाला इथं स्टे आहे. 2 दिवसाचा आम्ही घेतला. 900 1800 पर पर्सन. त्यामध्ये एक टाईमचं डिनर आहे आणि एक टाईमचं ब्रेकफास्ट आहे. तो ठीक आहे, कारण सगळ्या ठिकाणी हेच आहे. आणि चार्जेस इथं ना, काही दाबून जे पाहिजे ते चार्जेस बोलत आहेत, कारण इथं पर्यायच नाही ना लोकांना, त्याच्यामुळे. पण ही आम्हाला मस्त प्रॉपर्टी भेटली. मग हाय मस्त की रस्त्याच्या बाजूला असं गॅलरी पण आहे, समोर व्ह्यू पण तगडा आहे, आणि इथं आतमध्ये बेड पण चांगले आहेत. हा मित्रांनो रूम आहे. आता लाईट गेलेली आहे, कारण का माहिती आहे, इथं ना हे आहे, आता थोड्या वेळाने लाईट येईल. ते म्हणजे ते कधी चालू करतात काहीतरी, आय थिंक नाही आहे. आता ही बघा लाईट आहे. सो आणि थोड्या वेळाने ते जनरेटर चालू करतात. सो हे असे बेड आहेत, आम्हाला मस्तपैकी बेड भेटलेले आहेत. आणि इथून गॅलरी आहे, हे बघू शकता. हे इथून असं इकडं समोर असं हे आहे, राहायला वगैरे आहे आपलं, सॉरी थोडं रिफ्रेश व्हायला आहे. आणि हे समोर असा हा व्ह्यू आहे. हा बघा, हा समोर व्ह्यू आहे. आणि गॅलरी इथून गॅलरीवरून हे असे बेड आहेत. टोटल 5 बेड आहेत. इथं 5 बेड आहेत. इकडं असं ही पूर्ण आणि मस्त न्यू फर्निश प्रॉपर्टी आहे. इकडं पण रूम आहे, इथून एंट्री आहे. आणि इथं 4 रूम, आणि इकडं यांचं डायनिंग एरिया आहे, जेवण आपण करायचं. 5 रूम आहेत. आम्ही हा रूम नेपालचू या गावामध्ये घेतला होता, गुंजीपासून सुमारे 1 किलोमीटर अलीकडेच. धारचुलामध्ये ज्या टेम्परेचरची सवय झाली होती, गुंजीमध्ये आल्यानंतर शरीराला अचानक जाणवलं, आता आपण खरंच हाय अल्टिट्यूडवर आलो आहोत. हात पाय गार पडत होते, हवा श्वासातून दूर निघत होता, आणि जॅकेट घातल्यानंतरही थंडी शरीरात जाणवत होती. हिमालयात प्रवास करताना काही मुवमेंट असे असतात ज्याची किंमत पैशाने मोजता येत नाही. आम्ही त्या बॉनफायर जवळ बसलो. समोर अंधारात हरवणारे माउंटन्स, वर अनंत आकाश, आजूबाजूला शांतता, आणि मध्ये हा छोटासा अग्नी. थंडी इतकी होती की हात आगीसमोर ठेवले तरी काही वेळाने पुन्हा जवळ करावे लागत होते. भाई जेवण कसं आहे? चांगले मस्त आहे. पण घेतलेलं आहे इकडं डाळ, राईस, चपाती, गोबी आणि लोणचं. त्या रात्री आम्ही लवकर झोपायचा प्रयत्न केला, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जर्नी सुरू करायची होती. पण थंडी हळूहळू वाढत चालली होती, त्यामुळे आम्ही होते नव्हते ते सर्व कपडे घालायला सुरुवात केली. बाहेर हिमालय शांत उभा होता, आणि आम्ही मनात एकच विचार करून झोपलो, उद्या आपण आदि कैलाश पाहणार. पण आदि कैलाशपर्यंत पोहोचणं एवढं सोपं नव्हतं. रस्ता, हवामान, अल्टिट्यूड आणि पुढे येणाऱ्या परिस्थितीने आमची पुन्हा एकदा परीक्षा घेणार होती.
हे काय आहे? लापशी टाईप आहे, लापशी टाईप ब्रेकफास्टला. ठीक आहे, चांगली आहे. सो नमस्कार मित्रांनो, आज सकाळ झालेली आहे, आमचं फ्रेश पण झालेलं आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे आदी कैलाससाठी. सो आदी कैलास आणि व्ह्यू बघा यार, समोर काय आहे बघा व्ह्यू. ऊन येते आता पण अजून थंड आहे, वातावरण तर थंड आहे. आता इथून तयारी झालेली आहे, बाईक काढायची आहेत. बाईक आम्ही तिथं पार्क केलेलं आहे, तिकडं पार्क केलेलं बाईक. आणि आता आपल्याला इथून जायचं आहे ह्याला आदी कैलास. नंतर ओम पर्वत आज होईल की नाही सांगता येत नाही, पण आदी कैलास तर आज होईल. आणि ही अशी प्रॉपर्टी आहे, पाठीबा पहाडमध्ये प्रॉपर्टी आहे. ही इकडं अशी घरं आहेत आणि हे बघा इकडं ऊन आलं आहे पर्वतावर. मी इथं झूम करून दाखवतो, इथं बर्फ हे बघा, हे बघा, हे पूर्ण बर्फानं झाकलं आहे बघा. आणि इकडं आंघोळीची सोय केलेली. इकडं वॉशरूम आहेत तुम्हाला, म्हणजे बाहेर आहेत वॉशरूम, आतमध्ये नाही. आणि इकडं हे बंब आहे, बंब आपलं गरम पाणी करतात ना, तिथून तुम्ही आंघोळ करू शकता. बाकी काय. सो मित्रांनो, आपलं आता अरे प्लॅस्टिकचा कचरा टाकतात. आपल्याला आता निघायचं आहे बाईक काढून. झालेलं आहे आमचं सर्व. आता आदी कैलास आहे पहिलं आणि आदी कैलास नंतर आपल्याला जायचं आहे ह्याला आदी कैलास नंतर कुठं ओम पर्वत करायचं आहे ना. हां, आज नाही करायचं आहे, आज आदी कैलासच करायचं आहे. जर आहे चान्स मिळाला लिपुलेख पाससाठी तर आपण ओम पर्वत. लिपुलेख पास आहे ना, ते काहीतरी बंद आहे बोलतात. आता काय माहीत काय आहे, चालू असतं बंद असतं काय शुअर नसतं. आणि इथं ओम पर्वतचे कमसे कम 5,000 बोलतात आणि लिपुलेख असेल तर एक्स्ट्रा. हां, आणि ही स्कूटी ना, तो एवढा खराब रस्ता आहे ना, म्हणजे नाला आणि ते दगड बिगड नाही ना, की स्कूटी तर नाही आहे. स्कूटी काय इवन मोठी गाडी पण हे हिमालयन वगैरे पण नाही नेऊ शकत. हां, 4 व्हीलर पण अडकतात ज्यांचं ग्राउंड क्लिअर. हां, आणि एक्सपिरियन्स ड्रायव्हर कसे त्यांना ते हे असतं, अंदाज असतो, त्यामुळे ते होऊन जातं. राईड चालू झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत. रस्ता बघा, थोडं चांगलं आहे. हा इथं थोडासा खराब आहे रस्ता, बाकी सगळं चांगलं आहे. जय माती देवभूम नपलचू, हे नपलचू गाव आहे. मी गावाचं नाव सांगायला विसरलो. नपलचू गाव आहे. नाही जाणार आहे जीपी, एवढी पण एवढी आहे. सो अपना ट्रिप चालू हो गया है. हर महादेव. या छोट्या छोट्या गावांना हिमालयामध्ये एक वेगळंच महत्व आहे. ही गावे काली नदी आणि कुटी नदीच्या संगमाच्या जवळ बसलेली आहेत. भारताच्या सीमेच्या जवळ असल्यामुळे या भागाला स्ट्रॅटेजिक आणि हिस्टॉरिकल महत्व गाड़ी आहे. चलता स्ट्रगल करते हैं. गाड़ी ऑक्सीजन निकाल थोड़ा हाई पे है ना, सो त्याच्यामुळे गाड़ी चलताना थोड़ी स्ट्रगल कर रहे हैं. आणि मित्रांनो स्ट्रगल करत अरे हा धावलं नाही कधी, मला लगेच खूप झालं. पण कंटिन्युअस गाड्या डायरेक्ट 3-4. पूर्वीपासून हा भाग कैलास मानसरोवरकडे जाणाऱ्या पारंपरिक मार्गाशी जोडलेला राहिलेला आहे.
आजही आदी कैलाश आणि ओम पर्वत यात्रेत गुंजी एक महत्वाचा स्टॉप आहे. इथून पुढे आपण ज्या भागात जाणार होतो तो म्हणजे हिमालयाचं आणखी रिमोट आणि कठीण जग. गुंजीच्या आसपास कुटी, नाभी, कालापानी, नवीदांग आणि पुढे जॉंगकॉंग अशी अनेक महत्वाची ठिकाणं आहेत आणि या प्रत्येक ठिकाणामागे स्वतःची एक वेगळीच कथा आहे. आणि इथून बघू शकता ऑफ रोडिंग संपलेलं आहे आपला आणि इथून रस्ता चांगला आहे. आता हा केदारनाथ आपला आधी गेल्यापर्यंत चांगला आहे रस्ता. आता प्रॉब्लेम होतो थोडासा तिथं खराब आहे. हा ओम पर्वतला जाणारा रस्ता आहे ना तो थोडा हे आहे डिफिकल्ट आहे, पण हा रस्ता आता चांगला आहे. विशेष म्हणजे गुंजी परिसरात स्थानिक बायनसी समुदायाची संस्कृती आणि जीवनशैली पाहायला मिळते. इतक्या उंच आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत राहूनही इथल्या लोकांचं जीवन हिमालयासोबत अक्षरशः जोडलेलं आहे. सो मित्रांनो गाड्या वगैरे येत आहेत, पण हा व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. आणि हा प्लेन रोड आहे सिद्धा, मध्ये थोडासा टर्न वगैरे येत आहेत आणि बघू शकता व्ह्यू बघा किती भारीतला आहे. आता मी रस्त्याच्या मधोमध थांबलो आणि या साईडला नदी आहे आणि थोडा फोटोग्राफी करतो आणि समोर इकडे बर्फ आहे, पूर्ण बर्फ आहे. मी तुम्हाला आता दाखवतो. आणि हे बघा इकडे पहाड बघा, सूर्य आल्यामुळे कसला भारी वाटतोय आणि आपल्या फोटोग्राफी चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो ह्या साईडचा पण व्ह्यू. हे बघा ह्या साईडचा व्ह्यू हे बघू शकता या साईडचा व्ह्यू. आणि इकडे पण खूप भारी आहे मस्त. आणि आता गाड्या येत आहेत, गाडी आल्यामुळे पण हा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती भारी आहे. आणि आपली फोटोग्राफी चालू आहे, बाईक वगैरे लावलेले आहेत इकडंच. फुल ऑन स्ट्रेट रोड आहे ह्या साईडला पण. आणि and that's the view bro, view खुला रस्ता. मित्रांनो आधी कैलासला जाताना हे इथं आता 14 किलोमीटर आहे अजून. आणि इथं हे परमिट दाखवावं लागणार आहे इथं आपल्याला. हे इथं परमिटचं पुण्य आहे. गाड्या इथं सगळ्या परमिटसाठी थांबलेल्या आहेत. सो आता परमिट क्लिअर करून आपल्याला पुन्हा तिकडं जायचं आहे पुढे. आता ही थोडं परमिटसाठी थांबलेलं आहे आणि या सगळ्या गाड्या वगैरे इथं चेक होत आहेत. आणि पाठी बघू शकता पूर्ण बर्फ आहे. इथली घरं, इथली साधी जीवनशैली, स्थानिक लोकांचं हॉस्पिटॅलिटी हे सगळं शहरात राहणाऱ्या आपल्यासाठी अगदी वेगळंच अनुभवायला मिळतं. आणि म्हणूनच गुंजीला फक्त एक डेस्टिनेशन म्हणून पाहण्यापेक्षा एक लिव्हिंग हिमालय विलेज म्हणून अनुभवणं जास्त महत्वाचं आहे. मैं धीरे धीरे तेरी यादों के सहारे चलने लगा कि तकदीरों में जो ना लिखी वो बातें सुनने लगा. है तेरे मेरे दरमियान क्या बता दे तू मुझे. मैं ठहरा हूँ यहाँ तू कहाँ. तेरे आगे कोई ना देखे मुझे. तू ना हो तो लगे खाली समा. मेरा दिल बेपना तुझे पुकारे कि तू यहाँ. मैं ठहरा यहाँ तू है कहाँ जाने जा. मित्रांनो चार्जिंग कमी आहे मोबाईलमध्ये उतरली कारण ते थंड आहे ना त्याच्यामुळे आम्ही आता बाईक पार्क केले. पण खरंच तिथेपर्यंतचा प्रवास अविस्मरणीय होता. शेवटी आम्ही आदी कैलाश बेसला पोहोचलो आणि आता आम्ही आलोय त्या ठिकाणी जिथून सुरू होणार आहे आपल्या या प्रवासाचा खरा आणि सर्वात भाग, आदी कैलाशचं दर्शन आणि त्याच्या आजूबाजूचा अद्भुत परिसर. पण आजचा प्रवास इथेच थांबतो कारण पुढच्या भागात आपण एक्सप्लोर करणार आहोत आदी कैलाश, तिथलं वातावरण, तिथली शांतता आणि निसर्गाचं अविस्मरणीय सौंदर्य. तर तयार राहा कारण पुढचा भाग असणार आहे आपल्या या संपूर्ण प्रवासातील सगळ्यात खास आणि अविस्मरणीय अनुभव.